नमस्कार मित्रांनो. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आजच्या व्हिडिओचा जो विषय असणार आहे ती 30 एप्रिलची जी परीक्षा आहे, म्हणजे कंबाईनची सगळ्या परीक्षा कंबाईनच्या म्हणजे गट ब असेल, गट क असेल सगळ्यांना एकत्रित करून 30 एप्रिलला जी परीक्षा होणार आहे, आता जवळच साधारणतः 25 ते 27 दिवस राहिलेले आहेत. तर या परीक्षेच्या संदर्भात एक मायक्रो रिव्हिजन स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करा आणि मायक्रो रिव्हिजनला सुरुवात करा. आणि आत्ताच्या घडीला कुठलंही नवीन पुस्तक वाचायला घेऊ नका, कारण त्याच्यातून फक्त टाईम कन्झ्युमिंग असणार आहे आणि त्याच्यातून काही आउटपुट भेटणार नाही आहे. तर जे महत्त्वाचे विषय असतील, जसा इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, त्याच्यानंतर विज्ञान असेल, करंट अफेअर्स असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, तर याच्या संदर्भात आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, आय होप सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि चांगला अभ्यास केला आहे असं स्वतःला सांगा. डिमोटिवेट अजिबात होऊ नका. कारण डिमोटिवेटमुळे काय होऊ शकतं, की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास राहणार नाही. त्याचा निगेटिव्ह परिणाम पेपरला होऊ शकतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, की तुमचा जो अभ्यास झालेला आहे तो परिपूर्ण आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर त्याची प्रॉपरली रिव्हिजन करायची आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता प्रॉपरली रिव्हिजन करत असताना मायक्रो रिव्हिजन मी म्हणेल, या 25 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काही महत्त्वाचे टॉपिक्स जे आहेत, त्या टॉपिक्सना हात घालणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक विषयातील काही महत्त्वाचे टॉपिक्स जे आहेत, त्या टॉपिकवरती काय केलेलं आहे, तर पॉइंट्स फक्त काढलेले आहेत. 5 ते 7 पॉइंट्स महत्त्वाचे आहेत. जस्ट मी त्याच्यावरती काय करणार आहे, तर तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर मायक्रो रिव्हिजनला सुरुवात करत असताना पहिला जर तुम्ही इतिहास विषय बघितला, तर इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे, की भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, मोस्टली महाराष्ट्राच्या इतिहासाला फोकस केला जात आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला थोडं कंबाईनली जायचं असेल, मग काय करावं लागेल पहिल्यांदा, जे महत्त्वाचे समाजसुधारक जे आहेत, या समाजसुधारकांचा अभ्यास करा. ज्यावेळी तुम्ही समाजसुधारकांचा अभ्यास कराल, त्यावेळेला त्यांच्या कार्याविषयी पण तुम्हाला कळून जाईल आणि ते कोणत्या-कोणत्या संस्थेला कनेक्टेड होते. म्हणजे ज्या काही संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या, संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या, तर त्याच्याशी संदर्भात वेगवेगळे समाजसुधारक कनेक्टेड होते. जसं की राजाराम मोहन रॉय घेतलं, तर ते ब्राह्मो समाजाशी कनेक्टेड होते. आत्माराम पांडुरंग तडखरकर घेतले, तर ते प्रार्थना समाजाशी कनेक्टेड होते. त्याचबरोबर मानव धर्म सभा असेल, त्यात परमहंस मंडळी असेल, हा वेगवेगळ्या सभा संघटना असतील, त्याचबरोबर त्याच्या संदर्भातले समाजसुधारक असतील, तर यांचा अभ्यास तुम्ही केलेलाच असणार आहे डेफिनेटली. पण त्यांच्यावरचे काय करा, तर महत्त्वाच्या मुद्द्यांची पहिल्यांदा काय करा, तर रिव्हिजन करा. कारण हे टॉपिक जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर येत आहे तो गव्हर्नर जनरल असतील किंवा व्हाईसरॉय असतील. तर 1765 पासून मी म्हणेन की 1757 पासून जो काही प्लासीची लढाई झाली, तिथून पासून ते अप टू द 1947 पर्यंत जे गव्हर्नर होते, त्याचबरोबर व्हाईसरॉय होते, गव्हर्नर जनरल म्हणले गेलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं झालेली आहेत. तर त्यांच्याविषयी पण थोडक्यात माहिती जी आहे त्याची रिव्हिजन करा. जेणेकरून त्याच्यातून काय होईल, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. या मुद्द्यांच्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. त्याचा रेफरन्स जो आहे तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी काय करू शकतो, तर होऊ शकतो बघा. नंतर काही महत्त्वाचे उठाव झालेले असतील. मग शेतकऱ्यांचा उठाव असेल, त्याचबरोबर काही आदिवासींच्या मार्फत उठाव करण्यात आलेला आहे, कोळ्यांचा उठाव असेल, काही नागरी उठाव झालेले आहेत, ते उठाव असतील. तर या उठावाचं नेतृत्व असेल, 1857चा उठाव असेल, तर याच्या संदर्भात बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर हे उठाव पण काय करायचे आहेत, तर व्यवस्थित अभ्यासणं गरजेचे आहेत बघा. आणि मग देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती काय होती? अप टू द मी म्हणेल 1857च्या उठावापासून 1947 पर्यंतचा. तर याचा थोडा रेफरन्स जो आहे तो मी अभ्यासलेला असणारच आहे. नसेल तर थोडी फक्त काय करा, त्याच्यातील मूलभूत रिव्हिजन जे आहे, मूलभूत मुद्द्यांची उजळणी जी आहे ती उजळणी करत जावं बघा. इतिहासाच्या बाबतीमधील हे मुद्दे झाले. दुसरं जे आहे ते जिओग्राफी म्हणजेच भूगोलच्या बाबतीमध्ये. आता जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, याच्यावरती प्रश्न येतात. मग मोस्टली महाराष्ट्राच्या भूगोलवरती जास्त येतात. नंतर भारताच्या भूगोलवरती, नंतर जगाच्या भूगोलवरती. कन्सेप्ट तेच आहे. फिजिकल जिओग्राफी असेल म्हणजे भौतिक भूगोल असेल, त्याचबरोबर आर्थिक भूगोल असेल, सामाजिक भूगोल असेल, राजकीय भूगोल असेल, याच्यावरती प्रश्न येतात का? तर येतात. मग पहिल्यांदा नद्यांच्या बाबतीमध्ये बघा. तर नद्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील नद्या पहिल्यांदा बघा, नंतर भारतातील नद्या बघा आणि काही महत्त्वाच्या फारच इम्पोर्टंट ज्या वाटतायत, खूप इम्पोर्टंट सॉरी, तर त्या जगातील नद्यांच्या बाबतीमध्ये असा रेफरन्स घेऊन नद्यांना कंप्लीट करा. त्याच्यानंतर फॉरेस्टच्या बाबतीमध्ये वने, वनांच्या संदर्भात बघितलं तर महाराष्ट्रातील वनांचं जे क्लासिफिकेशन करण्यात आलेले ते बघा. त्याचबरोबर भारतातील वनांच्या बाबतीमध्ये बघा. त्याच्यानंतर जगाच्या वनातील काही महत्त्वाचे मुद्दे, जे टुंड्रा प्रदेश वगैरे कुठल्या भागात आहे,
त्या समांची वर्णे कुठं असतील, तर याच्या संदर्भात एक ओझरती माहिती लक्षात ठेवली तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पिकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कोणती पिकं घेतली जातात, कोणत्या पिकांना कशा प्रकारची मृदा लागते, मग मृदांच्या संदर्भात मुद्दे येतात. मग त्या मृदांचं पण काय करायचं आहे, तर थोडा अभ्यास करायचा आहे, कारण मृदांच्यावरती पण प्रश्न विचारले जात आहेत. खडकांच्या वरती प्रश्न विचारत आहेत, तर खडकांचे प्रकार जे आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला काय करायचं आहे, तर डीपली ॲनालिसिस जे आहे ते समजून घ्यायचं आहे. त्याची एक मायक्रो रिव्हिजन जे आहे ते रिव्हिजन करायचं आहे. बेस्ट ऑप्शन जर बघितला या रिव्हिजनच्या बाबतीमध्ये, तर मग तुम्ही जे वाचलेले मुद्दे असतील आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे थोडक्यात इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स जे असतील त्यांना फक्त काय करायचं पिकअप करू शकता तुम्ही. नंतर आहे काही महत्त्वाची शहरं असतील, शहरांच्या वरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते करंट अफेअरला पण धरून प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर काही शहरं जे आहेत की खूप इम्पॉर्टंट, जसं विजयनगर साम्राज्यासंदर्भात प्रश्न आला तर हम्पी शहर येत आहे, म्हणजे इतिहासाच्या संदर्भात भूगोलमध्ये जात आहे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये औरंगाबाद शहरावरती प्रश्न असतात की संभाजीनगर आता त्याचं नामकरण झालेलं आहे, तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत हे शहरांच्या संदर्भात येऊ शकतात बघा. त्याच्यानंतर लोकसंख्या हा जसा भूगोलमध्ये आहे तसाच तो अर्थशास्त्रामध्ये पण टॉपिक आहे, तर त्याच्यावरती पण काय करायचं आहे तर भर द्यायचा आहे. रेल्वे असतील, रस्ते असतील, वाहतूक असेल, त्याच्यानंतर मी म्हणेल की समुद्र असेल, पर्वत रांगा असतील, तर हे महत्त्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो. या टॉपिकना मिस अजिबात करू नका आणि याची प्रॉपरली रिव्हिजन करा. तुम्ही जे मुद्दे वाचलेत त्याच्यामधीलच हे मुद्दे मी सांगत आहे. तुम्ही जे पुस्तक वाचलं असेल त्याच्यामध्ये हे 100% मुद्दे मुद्दे आलेले आहेत, तर त्यांना काय करायचं आहे तर तुम्हाला रिवाइज करायचं आहे. हे झालं भूगोलच्या बाबतीमध्ये. अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे त्याच्यावरचे प्रश्न पंचवार्षिक योजनाच धरून असतात असं नाहीये. तर काही प्रश्न जे असतात त्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या असतात, जसं की समजा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की झारखंडची निर्मिती झालेली आहे किंवा छत्तीसगड असेल, त्याच्यानंतर जे काही राज्यांची निर्मिती झाली, तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कार्यकाळामध्ये झाले असं विचारलं जाऊ शकतात. आणि ज्यावेळेला तुम्ही पंचवार्षिक योजना बघत जाल ना, त्यावेळेला त्याच्यामधील ज्या झालेले इव्हेंट जे असतात ना, त्या इव्हेंटवरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे पंचवार्षिक योजना ज्या आहेत, 1 ते 12 पंचवार्षिक योजना एकदम थोरोली व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्रासंदर्भात भांडवलशाही अर्थशास्त्र असेल, समाजवादी अर्थशास्त्र असेल, मिश्र अर्थशास्त्र असेल, याच्यावरचे प्रश्न असतील. नंतर दारिद्र्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर दारिद्र्यासंदर्भातले पण मुद्दे जे आहेत, ते मुद्दे पण काय करायचे आहेत, तर प्रॉपरली व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. बेरोजगारीवरती प्रश्न विचारले जातात आणि मग त्याच्या संदर्भातले काही इंडेक्स वगैरे विचारतात. जसं HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, तर याच्यावरती पण काय केले जात आहे, तर प्रश्न विचारले जात आहेत. तर त्या प्रश्नांना पण काय करायचं, तर आपल्याला टॅकल करायचं असेल, तर या मुद्द्यांना पण आपल्याला टार्गेट करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न विचारले जातात, बँकांच्या वरती प्रश्न विचारले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल त्याच्या संदर्भात पण प्रश्न येतात बघा. नंतर खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण असेल, GDP असेल, GNP असेल, NDP असेल, NNP असेल, नंतर पैशासंदर्भात, चलन व्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. या टॉपिक्सना पण टार्गेट करायचं आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये झालं. त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये, राज्यशास्त्रासंदर्भात बघितलं तर संसद हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. संसदेमध्ये राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, लोकसभा येतं, राज्यसभा येत आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान येतात, उपपंतप्रधान जे पद आहे त्याच्या संदर्भात माहिती असेल. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ पण त्याच्यामध्ये ॲड होतं. त्यामुळे संसदेला व्यवस्थित थोरोली करणं गरजेचं आहे. नंतर कलम 1 पासून 51 ए पर्यंतची जी कलमं आहे, त्या कलमांच्या संदर्भात पण संपूर्ण माहिती असेल, ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व असतील, त्याचबरोबर मूलभूत हक्कांच्या संदर्भात असेल, मूलभूत कर्तव्य असतील, तर याच्यावरती प्रश्न येत आहेत. या मुद्द्यांना पण आपल्याला काय करायचं आहे, तर व्यवस्थित टॅकल करायचं आहे. नंतर आहे राज्य विधिमंडळासंदर्भात, मुख्यमंत्री असतील, त्याच्यामध्ये राज्याचं मंत्रिमंडळ असेल, त्याच्यानंतर राज्य विधानसभा असेल, विधान परिषद असेल, तर या मुद्द्यांच्यावरती पण प्रश्न येतात. त्यांना पण व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, तर मायक्रो रिव्हिजनमध्ये यांची उजळणी करायची आहे. नंतर कॅगच्या संदर्भात असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, न्याय व्यवस्था असेल, याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत बघा. केंद्र आणि राज्य यांच्यामधले संबंध असतील, याच्यावरती पण प्रश्न विचारले जात आहेत बघा. हे झालं राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये. पंचायत राजमधील जे आपण जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर आपली ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल,
नगर पंचायत असेल याच्या संदर्भात पण प्रश्न येतात. आणि जे काही 73 नंबरची आणि 74 नंबरची जी घटना दुरुस्ती झालेली आहे ना, याच्यावरती पण प्रश्न विचारले जात आहेत. तर त्या मुद्द्यांना पण आपल्याला काय करायचं आहे, तर टॅकल करायचे आहेत बघा. नेक्स्ट जे आहे ते विज्ञानाच्या बाबतीमध्ये सायन्स याच्यामध्ये फिजिक्स, त्याचबरोबर केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोलॉजीवरती जवळपास 50 ते 60% प्रश्न येतात. त्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये काय-काय येतं? झूलॉजी असेल, म्हणजे प्राणीशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, आरोग्यशास्त्र असेल. तर आरोग्यशास्त्रावरती प्रश्न येतात ना, आरोग्यशास्त्राला व्यवस्थित करायचं आहे. व्हिटॅमिनवरती म्हणजे जीवनसत्वावरती प्रश्न येत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्यावरती प्रश्न येत आहेत. तर त्या मुद्द्यांना व्यवस्थित आपल्याला अभ्यासायचं आहेत बघा. नंतर झूलॉजीच्या बाबतीमध्ये प्राणीशास्त्रामधील काही मुद्दे असतील, त्याच्यावरती पण प्रश्न येतात, तर त्यांना पण व्यवस्थित अभ्यासायचं आहे. वनस्पतीशास्त्रावरती पण प्रश्न येतात आणि जे मुद्दे तुम्ही अभ्यासलेले आहेत ना, त्याच्यामधील जे परीक्षाभिमुख आणि प्रश्नांच्या संदर्भातले मुद्द्यांचीच काय करायचं आहे, तर उजळणी करायची आहे बघा. त्याच्यानंतर आहे फिजिक्सच्या बाबतीमध्ये. फिजिक्समध्ये बघा लाईट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, करंट इलेक्ट्रिसिटी वगैरे असतील, याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. केमिस्ट्रीमध्ये असेल तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर न्यूट्रॉन्स असतील, पिरियोडिक टेबल असेल, काही केमिकल बॉन्ड्स असतील, काही केमिकल रिएक्शन असेल, कॉस्टिक सोडा असेल, याच्यावरती प्रश्न येतात ना, ह्या मुद्द्यांना व्यवस्थित काय करायचं आहे, तर रिवाईज करायचं आहे. करंट अफेअरच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील, काही नियुक्त्या असतील, काही पुरस्कार असतील, मग राष्ट्रीय लेव्हलच्या असतील, आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या असतील, तर त्याच्या संदर्भात करंट अफेअरवरती पण काय करायचं आहे, तर फोकस करायचं आहे. त्या मुद्द्यांना पण टार्गेट करायचं आहे. इंटरनॅशनल, नॅशनल इव्हेंट्सवरती फोकस करायचा आहे बघा. जे तुम्ही ऑलरेडी वाचले ना, त्याच्यामधीलच मी टू द पॉइंट मुद्दे सांगत आहे. मॅथ्स अँड रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. गणितमध्ये बघितलं तर टाईम डिस्टन्सवरती प्रश्न येतो, टाईम वर्कवरती प्रश्न येतात, त्या मुद्द्यांना टार्गेट करायचं आहे. नंतर ॲव्हरेज म्हणजे सरासरीवरती प्रश्न येतात. पर्सेंटेज असेल त्याच्यावरती प्रश्न येतात, तर त्या मुद्द्यांना पण तुम्हाला काय करायचं आहे, तर टार्गेट करायचं आहे. रिझनिंगमध्ये बघितलं तर घड्याळावरती प्रश्न येतात. त्याचबरोबर तुम्हाला कोणता वार कोणत्या तारखेला येतो त्याच्यावरती पण प्रश्न येतात, त्याला पण टार्गेट करायचं आहे. त्याच्यानंतर मी म्हणेल की कोडिंग, डिकोडिंग असेल, ABCD वगैरे दिले जातं, त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. नंतर नंबर सिस्टमवरती प्रश्न विचारले जात आहेत. नंतर फिगर काउंटिंग जे आहे, म्हणजेच ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या मोजा, याच्यावरती प्रश्न येतो. त्याचबरोबर फोल्डिंगवरती प्रश्न येतात, म्हणजे हे अशी घडी घातली, तशी घडी घातली, ती उघडली, तर कसं चित्र असू शकतं, याच्यावरती पण प्रश्न येतात. तर त्या मुद्द्यांना आपल्याला काय करायचं आहे, तर रिवाईज करायचं आहे. जर रिव्हिजन केली नसेल तर त्याची अगेन अँड अगेन तुम्ही उजळणी केली नसेल तर पुन्हा त्याची उजळणी करायला घ्या. या मुद्द्यांना सारखं बघा, यांची प्रॉपरली रिव्हिजन करा आणि एक सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स बिल्डअप ठेवा. डेफिनेटली तुम्ही ही जी परीक्षा आहे 30 एप्रिलची तुम्ही क्रॅक करणार आहे. फक्त कॉन्फिडन्स घेऊन जाणं काय तर इम्पॉर्टंट आहे. तर ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांना मी काय केलं तर तुमच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत. अशा नंबर ऑफ व्हिडिओज मी घेऊन येणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी इथं थांबतो. जय हिंद.